भारत दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स आज कुटुंबासह राजस्थानात जयपूरच्या दौऱ्यावर आहेत. व्हान्स यांनी आमेर किल्ल्याला भेट दिली. यावेळी पारंपरिक लोककला सादर करून त्यांचं स्वागत करण्यात आलं. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांनी जयपूरच्या आमेर किल्ल्यावर जे.डी. व्हान्स, द्वितीय महिला उषा व्हान्स आणि त्यांच्या मुलांचं स्वागत केलं. भारताचं ऐतिहासिक स्थापत्य, प्राचीन सौंदर्य, समृद्ध इतिहास आणि परंपरा आपल्याला आश्चर्यचकित करणारी आहे, असं जे.डी. व्हान्स यांनी जयपूर इथे एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं. वारसासोबतच भारतानं भविष्याकडेही लक्ष केंद्रित केलं आहे. भारतात एक चैतन्य आहे, त्यातूनच लोकांची आयुष्य समृद्ध करण्याच्या अनेक संधीही निर्माण होत आहेत, असं ते म्हणाले. भारत आणि अमेरिकेकडे परस्परांना देण्यासाठी बरंच काही असल्यामुळे आम्ही एकमेकांकडे भागीदार म्हणून येतो. आता अमेरिका भारताला कुठलाही उपदेश करत नाही. आधीच्या सरकारमध्ये भारताला उपदेश करण्याचा दृष्टिकोन होता. ते सरकार भारताकडे स्वस्त मनुष्यबळ पुरवणारा देश म्हणूनच बघत होते. मात्र आता आमचं सरकार भारताकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहे. पंतप्रधान मोदी लोकशाही देशांमधले सर्वात लोकप्रिय नेते आहेत. हेवा वाटावा अशी त्यांची लोकप्रियता असल्याचं आपण त्यांना कालच रात्री सांगितलं, असंही जे.